खूपदा दादांच्या सांगण्यातनं किंवा जेव्हा जेव्हा SRTचा उल्लेख येतो तेव्हा एक शब्द कायम कानावर येतो, तो म्हणजे सेंद्रिय कर्ब. तर ऑर्गॅनिक कार्बन नेमकं काय प्रकार आहे, कार्बन क्रेडिट म्हणजे काय असतं, आणि त्याचा कुणी एखादा शेतकरी आपल्यासोबत आहे का की ज्याला कार्बन क्रेडिटचा पात्र शेतकरी, कार्बन क्रेडिट पात्र शेतकरी आपल्यामध्ये आहेत, ते म्हणजे विठ्ठल वैद्य हे आहेत जालन्याचे. नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी मागील 5 वर्षापासून SRT सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी या आदरणीय चंद्रशेखर दादा बडसावळे यांच्या शेती पद्धतीचा अवलंब करून आपण वेळोवेळी जो जमिनीवर नांगरटीचे अत्याचार करून जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब खाली नेलेला आहे, दादा वेळोवेळी सांगत असतात, आदरणीय चंद्रशेखर दादा आपलं सांगत असतात की एक नांगर म्हणजे एक मोठा धरणी भूकंप, एक मोठा लागलेला वनवा आणि एक महापूर, एक जमिनीतून किंवा वाहून गेलेला एक महापूर एवढं एक नांगरट आपली जमिनीचं नुकसान करतोय. त्यामुळं आम्ही गेल्या मागील 5 वर्षापासून 5.5 एकरवर कुठलीही मशागत न करता शेती करत आहोत. याप्रमाणे शेती करता करता दादाच्याच बऱ्याच याच्यातून व्हिडिओमधून माहीत झालं की जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतोय. माझा स्वतःचा व्यवसाय पॅथॉलॉजी असल्यामुळे आपल्या रक्तामध्ये SB, प्लेटलेट, WBC याप्रमाणेच कुठले तरी काही मातीतही घटक असावेत. मग मी त्याच्यावर थोडा माझी काही कृषी नसल्यामुळे मी थोडी माहिती घेतली, तर त्यातले सेंद्रिय कर्ब हा एक विषय बऱ्यापैकी SB सारखा असतो की आपला हेमोग्लोबिन कमी झाला आपण म्हणतो, तसं ऑर्गॅनिक मॅटर आपण जर जमिनीला दिला तर तो वाढतोय असं हळूहळू लक्षात आलं. त्याच्यानंतर मी एका वर्षात 3 पिकं घ्यायला लागलो, कारण यासाठी म्हणजे ते शक्य झालं. एका वर्षामध्ये जे एका पाठोपाठ एक आपण कुठली मशागत न करता पहिलं पीक कापले की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची लागवड केल्यामुळं 3 पिकं घ्यायला लागलो आणि तिन्ही पिकाचे मुळं जमिनीखाली ठेवल्यामुळं जमिनीला भरपूर ऑर्गॅनिक मॅटर जो पाहिजे आपल्या जमिनीला, त्याच्यामुळे आपला सेंद्रिय कर्ब वाढतोय, तो ऑलरेडी 2-3 पटीने भेटला. त्याच्यामुळं असं 3 वेळेस केल्यामुळं मी पहिल्या वर्षी त्याचा सेंद्रिय कर्ब तपासला होता, जो आज मराठवाड्याचा सरासरी सेंद्रिय कर्ब 0.2 ते 0.3 पर्यंत बहुतेक सगळ्यांचा असेच आसपास शेतीत बरेच शास्त्रज्ञ बसलेले आहेत, त्यांच्याकडे रिपोर्ट त्यांनी वाचलेले आहेत. परंतु आम्ही हळूहळू त्या मार्गाने पुन्हा अभ्यास करत गेलो आणि जास्तीत जास्त कसं त्याच्यात पुन्हा टाकता येईल. फक्त आता मुळच नीट आम्ही फक्त मुळच अगोदर टाकत होतो, पण नंतर हळूहळू आम्ही वरचं कपाशीचं जे रॉ मटेरियल असतं ते कुठल्याही कामात येत नाही, ते आम्ही मोबाईल सिस्टरच्या एक KVKने आता एक आमच्या बदनापूर KVKने एक मोबाईल सिस्टर आणलं. त्या मोबाईल सिस्टरने आम्ही जमिनीचं ते पूर्ण कपाशीचं पावडर करून टाकायला लागलो आणि पहिल्या 3 वर्षात माझ्या सेंद्रिय कर्ब हा मला हळूहळू वाढायला दिसला. आपल्या नॉर्मल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किती असतं हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि तुमचा अनुभव काय होता, आणि ज्या आपल्या आणि बाहेरच्या संस्थेसोबत त्यांनी जे तुमच्या जमिनीचं परीक्षण केलं त्याच्यामध्ये काय आढळलं आणि त्याचा काय फायदा होतो पिकांना किंवा पुढच्या पिकांना? जे आपले जे बिगर SRT किंवा जे नॉर्मल शेती पद्धती आहेत त्यात 0.2 ते 0.3 पर्यंत असतात आणि आम्ही बऱ्यापैकी 1% आता गेलेलो आणि आता आमचे पिकं खतही कमी मागतात. म्हणजे परत एकदा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नीट लक्षात यावं म्हणून परत एकदा सांगा, म्हणजे 0.3 हा नॉर्मली असतो, 0.5 मॅक्झिमम, पण तुमच्याकडे तो ऑलमोस्ट दुप्पट, म्हणजे 1 किंवा त्या दुसऱ्या संस्थेचा पण त्यांचं काय होतं परिमाण? आता जे कार्बन क्रेडिट हा विषय काढला, तर कार्बन क्रेडिट हे आपल्या भारतातलं ग्रो आणि इंडिगो हे 2 कंपन्या आहे. ग्रो म्हणजे मैको आपल्या भारतातली कंपनी, इंडिगो ही अमेरिकन कंपनी. यांनी जो रिपोर्ट माझा काढला तो आला होता 2.54%, पण तो बांधाच्या शेजारचा 6 फुटाचा होता. आणि दुसरी एक पुण्याची कंपनी आहे वॉटरशेड फाउंडेशन ट्रस्ट, यांचा आला सर्व शेतातला 1.05. आणि ते का गरजेचं आहे, त्याचा तुम्हाला पुढच्या पिकांना कसा फायदा झाला? आता मी ह्यावेळेस गव्हाचं पीक घेतलं, त्याच्यावर म्हणजे कुठलंही रासायनिक खत टाकलं नाही, युरिया टाकलं नाही किंवा काय 10-20 काहीच टाकलं नाही, तरी पारंपरिक एवढं मला त्याचं उत्पन्न आलं. आणि त्याच्यातून होणारे फायदे असे की मी कार्बन क्रेडिट पात्र शेतकरी झालो. आता 3 वर्षापासून आमचं त्यांचं 19 वर्षाचं टाईप आहे आणि अजून तर काही कार्बन क्रेडिट मला भेटलं नाही, परंतु मी कार्बन क्रेडिट पात्र शेतकरी SRT शेतीमुळे झालो. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.